सर्वांना नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दोस्ती विहार मुख्य गेट बस स्टॉप, हा जो दोस्ती विहार मेन बस स्टॉप आहे, हे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचं ऑफिस आहे आणि समोर ते डिजिटल बोर्ड लागलेला आहे. आणि इथे नव्याने हातगाडी क्रमांक 1, 2 आणि तिथे वाढीस लागलेले दुसरी 3 नंबरची हातगाडी स्टॉल. त्यांना समजावून सांगितलं गाड्या लावा, पण पूर्ण रस्ता कव्हरेज करून लावाल तर तुम्हाला इकडनं हटवलं जाईल. शिवाय विविध अनधिकृत ट्रक्स पार्क आहेत. आपण त्या दिवशी महानगरपालिकेला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आज महानगरपालिकेचे विशेष सोमवारी मोहीम चालू झालेली आहे. आणि हा बघा, हा एक भाजीवाला आहे, नव्याने स्थापित झालेला आहे. त्याने एक गाडी लावायची सोडून 1 ते 10 डबे टाकलेले आहेत. याला तात्काळ उचलून घ्यावं. बिरारी साहेबांना निरोप आहे माझा की तात्काळ आज कारवाई नाही झाली तर इथं मी रस्त्यावर बसेल. त्यामुळे ही तात्काळ झाली कोण. JD फ्रेश कोण आहे सुपर मार्केट, तो भैयाचा एक आहे. या संपूर्ण गाड्या हातल्या पाहिजे अतिक्रमण, कारण एकाला दिलं तर दुसरा हात पसरून बसतो, रस्ता अतिक्रमण करून बसतात. त्यामुळे हे तात्काळ हटवा. त्यामुळे हे गाड्या बिड्या सगळं अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, हे युनियनचं ऑफिस कार्यालय आहे. आणि ते एक हे झाड आहे, दत्त मंदिराचं झाड आहे. हे मंदिराचं झाड आहे. मंदिर हा एक अनधिकृत बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड आहे. आणि हा अनधिकृत गेट आहे. आपल्याकडे शहर विकासकडून कारवाई चालू आहे आणि नोटिसा पण दिलेल्या आहेत, परंतु तात्काळ कारवाई कधी होणार हे आपण बनतोय बघता. आता इथे कशी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे, पाईप लावलेला आहे आणि हा अनधिकृत गेट आहे. आपल्याला तो लवकरात लवकर काढायचा आहे. आणि हा डिजिटल बोर्ड, ही जी जागा आहे त्या विकासकाच्या आतमध्ये जागा आहे, बाहेरील जागेचा काही संबंध येत नाही. त्यामुळे या संपूर्ण टपऱ्या जेवढ्या गाड्या पार्किंग आहेत या रस्त्याला या संपूर्ण तात्काळ मी आता मागणी करून 15 महिना झाला असेल, तर मला तात्काळ या 2 दिवसात कारवाई 24 तासामध्ये पाहिजे. नसेल तर इथे ठिय्या धरून आंदोलन बसायचं आहे असा विचार माझा चाललेला आहे. तरी आयुक्तांनी याची नोंद घ्यावी आणि ह्या हातगाड्यांची पण नोंद घ्यावी. संपूर्ण हे जे काही अनधिकृत रस्ते व्यापून ह्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. महानगरपालिकेत नियंत्रण नाही. महानगरपालिके फक्त मोठ्या बांधकाम म्हणजे दिवा मुंब्रा म्हणजे बाकी शहरामध्ये अतिक्रमण बांधकाम नाही आहेत का? लोकमान्य नगर तिथे एक इमारत आहे माताच्या मागची, तिथे तोडलेलीच नाही आहे. रुनल प्लाझाची इमारत तोडताना तिथे आपल्या गेटच्या माझी कंपाऊंड भिंत तोडली. त्यामुळे जो 25 लाख घेतलेला गब्बर होता त्याला पण पकडलं गेलं. त्यामुळे ह्या गाड्या तात्काळ हटवा अशी माझी विनंती आहे आयुक्तांना. धन्यवाद. इंडिया अनलिमिटेड आणि डिजिटल न्यूज चॅनल S. रविराज, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. धन्यवाद.